नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर हा व्हिडिओ खरंच खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे। या व्हिडिओमध्ये मी धर्मादाय आयुक्तालय भरतीचे खूप महत्त्वाचे 500 प्लस चालू घडामोडीचे प्रश्न घेतलेले आहेत। तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी या व्हिडिओचा खूप तुम्हाला फायदा होऊ शकतो। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये वन लाइनर स्वरूपामध्ये मी सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप कमी वेळामध्ये जास्त प्रश्न मी कव्हर केलेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शेप 2025 नावाची पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्लीमध्ये। यानंतर खालीलपैकी कोणाची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनुराधा ठाकूर यांची। यानंतर मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण बनला? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले आहेत। यानंतर कोणत्या राज्यामध्ये बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आले आहे? तर बिहार या। यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न, तर कोणी ज्ञान भारत मिशनचा शुभारंभ केला आहे? तर नरेंद्र मोदीजींनी। यानंतर आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये। यानंतर भारतीय सैन्याने कोणत्या राज्यामध्ये ड्रोन प्रहार ड्रोन टेक्निक सराव सुरू केला? तर अरुणाचल प्रदेश। यानंतर पुढील प्रश्न 8वा, तर कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर आपल्या महाराष्ट्र सरकार। यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये बचत गटांच्या उत्पादनांसाठी किती जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे? तर एकूण 10 जिल्ह्यांमध्ये। यानंतर DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केले आहे? तर ओडिशामधून। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर तेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केले आहे? तर झारखंड सरकार। यानंतर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब गझाबचे अनावरण करण्यात आले? तर तुर्की या। यानंतर काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, जो वाघांच्या घनतेच्या बाबतीत जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे? तर आसाम। यानंतर प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणी ज्ञान भारत मिशन सुरू केले? तर नरेंद्र मोदीजींनी। यानंतर नागपंचमी निमित्त कोणत्या राज्यामध्ये सर्प संवर्धन अभियान सुरू करण्यात आले आहे? तर आपल्या महाराष्ट्र। यानंतर यंदाच्या आंतरराष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर 6। यानंतर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त काळ सलग कार्यकाळ बाजवला आहे? तर उत्तर प्रदेश। यानंतर भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टचे बांधकाम कोणत्या राज्यात सुरू झाले? तर गोवा। यानंतर कोणत्या संस्थेने अलीकडेच सुरू झालेले जलदगस्त जहाज अटल बांधलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 20वा, तर जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 30 जुलै या दिवशी। यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दत्तात्रय भरणे यांची। यानंतर 2025 हे वर्ष आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या संतांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी म्हणजे 750व्या जयंतीनिमित्त आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराज। यानंतर नुकतेच कोणत्या देशाने आपल्या भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदी केल्याबद्दल भारतीय आयातीवर 25% कर आणि दंड आकारण्याची घोषणा केली? तर अमेरिका। यानंतर तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला? तर चीन या। यानंतर जुलै 2025 मध्ये आपल्या भारताने कोणत्या देशाशी हायड्रोजन विकासासाठी सामंजस्य करार केला आहे? तर जर्मनी। यानंतर दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर 1 ऑगस्ट या दिवशी। यानंतर पुढील प्रश्न, 17वा पुरुष आशिया कप क्रिकेट 2025 कोणता देश आयोजित करेल? तर संयुक्त अरब अमिराती हा। यानंतर आपल्या भारतातील पहिली AI पॉवर्ड अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। यानंतर सशस्त्र सीमा दल म्हणजेच SSBचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतीच? तर संजय सिंघल यांची। यानंतर महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मणिकराव कोकाटे यांची।
यानंतर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर राणी मुखर्जी यांना. यानंतर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे तर श्यामची आई या चित्रपटास. यानंतर विद्यार्थ्यांनो 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर नितीन करीर यांची. यानंतर सध्या चर्चेत असलेले वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट हे आकर्षण कोणत्या ठिकाणी आहे तर गुजरात या ठिकाणी. यानंतर उंची वाढविण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे तर कृष्णा नदीवर. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे तर 7 ऑगस्ट हा दिवस. यानंतर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याची मोठी घोषणा केली तर बिहार. यानंतर भारतातील सर्वात मोठे युनानी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात बांधले जाणार आहे तर पटना. यानंतर खालीलपैकी कोणाची अलीकडेच भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर पुष्पेंद्र सिंग यांची. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आपल्या भारतातील पहिला AI आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला तर उत्तर प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र चे नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर A राजराजन यांची. यानंतर भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून 1 ऑगस्ट 2025 पासून कोणाची नियुक्ती झाली आहे तर खालिद जमील यांची. यानंतर भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला तर सिक्कीम या. यानंतर पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर दिनेश कुमार गुप्ता यांनी. यानंतर 45वा प्रश्न अलीकडेच जगातील सर्वात मोठा 8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला तर रशिया या देशामध्ये. यानंतर भारतीय कोस्ट गार्डचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 4 ऑगस्ट या. यानंतर नुकत्याच झालेल्या डॉक्टर BC रॉय ट्रॉफी स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली तर मणिपूर. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनंत अंबानी यांची. यानंतर भारतीय नौदलामध्ये सामील झालेले हिमगिरी युद्धनौका कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आल्या आहे तर प्रोजेक्ट 17A. यानंतर 50वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 4500 वर्ष जुनी हडप्पा संस्कृती सापडली आहे तर जैसलमेर या ठिकाणी. यानंतर शशी प्रकाश गोयल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला तर उत्तर प्रदेश या. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच चर्चेत असलेली महादेवी हत्तीने आपल्या महाराष्ट्रातून कोणत्या राज्यामध्ये जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला तर गुजरात. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या IAS अधिकाऱ्याची 20 वर्षांमध्ये एकूण 24व्या वेळेस बदली करण्यात आली तर तुकाराम मुंडे. यानंतर पुढील प्रश्न तर यू नो सॉ हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहे तर म्यानमार. यानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली तर मणिपूर. यानंतर कोणत्या राज्याने प्रत्येक घरामध्ये हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केला तर गोवा. यानंतर 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिट कोणता देश आयोजित करणार आहे तर आपला भारत देश. यानंतर अलीकडेच निधन पावलेले माजी राज्यपाल ज्यांनी कलम 317 हटवण्याच्या काळामध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते तर ते कोण होते तर ते होते सत्यपाल मलिक. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न वर्ल्ड चॅम्पियन लीग ऑफ लिजेंड्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले तर दक्षिण आफ्रिकाने. यानंतर पुढील प्रश्न तर अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गाइडेड मिसाईल V3 च्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या तर DRDO. यानंतर हिरोशिमा दिवस कधी साजरा केला जातो तर 6 ऑगस्ट या दिवशी. यानंतर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले तर भीमराव पांचाळे. यानंतर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले तर अनुपम खेर यांना. यानंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता कोणत्या शहरातून जारी करण्यात आला तर वाराणसी. यानंतर पुढील प्रश्न तर ऑपरेशन मुस्कान 11 1 जुलै ते 31 जुलै 2025 या कालावधीमध्ये कोणत्या राज्यात पार पडले तर तेलंगणा. यानंतर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राम मध्ये कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला तर मातृवन प्रकल्प. यानंतर उत्तर अमेरिकातील सर्वात मोठ्या भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले तर कॅनडा. यानंतर पहिला बुद्धिबळ स्पोर्ट्स विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे ज्याचे विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकले तर सौदी अरेबिया.
यानंतर शिबू सोरेन यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, तर झारखंड. यानंतर प्रत्यय अमृत कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत, तर बिहार. यानंतर पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता, तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर चित्रपती कै. शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर मंगेश मांजरेकर यांना. यानंतर द राईस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे, तर रोहित शर्मा. यानंतर मुंबईतील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3 साठी ब्रँड अँबॅसेडर कोणाला घोषित करण्यात आले होते, तर ख्रिस गेलला. यानंतर 75वा प्रश्न, आपल्या भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारे व्यक्ती कोण आहेत, तर अमित शहा आहेत. यानंतर नुकतेच कोणत्या राज्यामध्ये ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, तर उत्तराखंड. यानंतर भारत सरकारने ODOP उपक्रमाअंतर्गत किती राज्यांमध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास मान्यता दिली, तर 27. यानंतर पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले, तर भारत मंडपम नवी दिल्ली. यानंतर भारत छोडो आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले होते, तर 8 ऑगस्ट 1942 या दिवशी. यानंतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत आणि जगातील सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार कितवा बनला आहे, तर 5वा. यानंतर आपल्या भारतातील सर्वात प्रगत सरकारी इमारतीचे नाव कर्तव्य भवन कोणत्या शहरात देण्यात आले, तर दिल्ली या शहरामध्ये. यानंतर सावळकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी बांधला जात आहे, तर जम्मू काश्मीर. यानंतर परदेशामध्ये सर्वाधिक क्रिकेट कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला, तर मोहम्मद सिराज बनला आहे. यानंतर भारतीय टपाल विभागाने रजिस्टर्ड पोस्ट सेवा कधीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला, तर 1 सप्टेंबर 2025 पासून. यानंतर नुकतेच भारत भेटीला आलेले फर्डिनांड आर मार्कोस हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते, तर फिलिपिन्स या. यानंतर मानवी बाह्य ग्रह शोध संशोधन केंद्र कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे, तर लडाख या. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या ठिकाणी ऑपरेशन खगल राबविण्यात आले आहे, तर जम्मू काश्मीर. यानंतर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI शहर निर्देशांक 2025 मध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे, तर सिंगापूर. यानंतर पुढील प्रश्न, तर 9 ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो, तर आदिवासी दिवस. यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या आफ्रिकन देशाचे संरक्षण मंत्री आणि पर्यावरण मंत्री हेलिकॉप्टर अपघातामध्ये मरण पावले, तर घाना. यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य होणारा 107वा देश कोणता बनला, तर मोल्दोवा बनला आहे. यानंतर आपल्या भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कोणती बनली, तर दिल्ली. यानंतर शाश्वत शेती दिवस कधी साजरा केला गेला, तर 7 ऑगस्ट या दिवशी. यानंतर इंडसइंड बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, राजीव आनंद यांची. यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी आपल्या भारताने कोणत्या स्थळांचे नामांकन दिले आहे, तर सारनाथ या. यानंतर पहिला MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला मिळाला, तर अडेमोला अडेनले यांना. यानंतर आशियातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यातील झेलियांग सामुदायिक अभयारण्यामध्ये आणण्यात आले आहे, तर नागालँड. यानंतर अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने कोणत्या विषाणूला कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित केले, तर हेपॅटायटिस D या. यानंतर पुढील प्रश्न, तर रेल्वे स्टेशन मालवाहतूक करण्यास सक्षम असलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले स्थानक कोणते बनले आहे, तर अनंतनाग बनले आहे. यानंतर 100वा प्रश्न, दरवर्षी जागतिक सिंह दिवस केव्हा साजरी करण्यात येतो, तर तो 10 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येत असतो. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 101 वा, तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या भारतातील पहिले AI चलित शिक्षण ॲप कोणी लॉन्च केले आहे, तर IIT पलक्कडने. यानंतर खेरथल तिजारा जिल्हा कोणत्या राज्यात आहे, ज्याचे नाव बदलून भर्तृहरी नगर असे करण्यात आले, तर राजस्थान. यानंतर आंतरराष्ट्रीय विस्लाव मॅनियाक मेमोरियल इव्हेंट्समध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले, तर अनु राणी यांनी. यानंतर क्षमता बांधणी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, श्रीमती S राधा चौहान यांची. यानंतर गाझा ताब्यात घेण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली, तर इस्रायल. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घातली, तर माथेरान महाराष्ट्र. यानंतर काबाक यानोने अलीकडेच आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो सर केले आहे, तर तो कोणत्या राज्यातील गिर्यारोहक आहे, तर अरुणाचल प्रदेश. यानंतर खालीलपैकी कोणाची अलीकडेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल्स
इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर गौरव बनर्जी यांची. यानंतर पुढील प्रश्न, नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही किती किलोमीटर अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत आहे? तर 881 किलोमीटर. यानंतर अलीकडेच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे, तर त्या ट्रेनचे नाव काय आहे? तर रुद्रास्त्र. यानंतर आपल्या भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? तर मंगळुरू हे शहर. यानंतर आपल्या भारतीय सैनिकांसाठी महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाने श्रीनगर येथे जाऊन सिंदूर महारक्तदान हा उपक्रम राबवत रक्तदान केले? तर शिवसेना एकनाथ शिंदे या गटाने. यानंतर आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 12 ऑगस्ट रोजी. यानंतर अंडर-19 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकली? तर 14. यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील पहिली स्वदेशी मलेरिया विरोधी लस ॲडफ्लॅक्सिव्हॅक्स कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर ICMR. तर यानंतर पुढील प्रश्न, तर 2025च्या कॅनडियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर व्हिक्टोरिया बोको यांनी. यानंतर MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर प्रियंबदा जयकुमार यांनी. यानंतर आपल्या भारतातील सर्वात तरुण FIDE मानांकित महिला बुद्धिबळपटू कोण बनली? तर अरिणी लोहाटी. यानंतर आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुषांच्या खुल्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकून कोणत्या भारतीय सर्फरने इतिहास रचला? तर रमेश बुहिदाळिया. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पुनौरा धाम येथे देवी सीता मातेला समर्पित मंदिर बांधले जाणार आहे? तर बिहार. यानंतर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान 25वे शांघाय शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर चीन या. यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न, तर अलीकडेच अगल विलाक्कू नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर तामिळनाडू. यानंतर फिफाने महिलांसाठी आपल्या भारतातील पहिली प्रतिभा अकादमी कोठे उभारली? तर हैदराबाद. यानंतर दरवर्षी जागतिक अवयवदान दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 13 ऑगस्ट रोजी. यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय कर प्रणालीला आधुनिक बनवण्यासाठी कोणता नवीन कायदा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित झाला? आयकर अधिनियम 2025 हा कायदा. यानंतर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक घरामध्ये राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी कोणता अभियान सुरू झाला होता? तर हर घर तिरंगा. यानंतर रघुजी भोसले वनची कोणती ऐतिहासिक वस्तू 18 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या भारतामध्ये परत आणली? तर तलवार आणली. यानंतर 13 ऑगस्ट 2025 पासून कोणत्या राज्यामध्ये पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली? तर मणिपूर. यानंतर सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत काय आदेश दिले होते? तर सुरक्षित ठिकाणी पाठवण्याचे. यानंतर 2028चा ब्रिक्स शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? तर रशिया. यानंतर 2025ची G20 व्यापार मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात होणार आहे? तर रियाद या. यानंतर आपल्या भारताने 13 ऑगस्ट 2025 रोजी नवीकरणीय ऊर्जेसाठी कोणत्या देशासोबत करार केला? तर जपान या. यानंतर हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते बनले? तर आपले महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, तर सुरक्षा AI नावाची AI आधारित फसवणूक शोध प्रणाली कोणत्या बँकेने सुरू केली? तर SBI या बँकेने, म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने. यानंतर जगातील पहिला AI गव्हर्नन्स कायदा अधिकृतपणे स्वीकारणारा देश कोणता? तर सिंगापूर. यानंतर 2025 आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशाने जिंकली? तर पाकिस्तान. यानंतर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रीय ड्रोन स्कूल कोणत्या राज्यात सुरू झाले? तर मध्य प्रदेश. यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण झाले? तर अमोल मजुमदार झाले आहे. यानंतर क्लीन एअर इंडेक्स 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते भारतीय शहर आले? तर इंदोर हे. यानंतर लाडकी सून योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आली? तर सुनांच्या संरक्षणासाठी. यानंतर अलीकडेच कोणत्या देशाने पहिले AI आधारित संसद सहाय्यक प्रणाली सुरू केली आहे? तर जपान. यानंतर अलीकडेच भारतातील कोणते राज्य ग्रीन एनर्जी हब घोषित झाले आहे? तर राजस्थान. यानंतर अलीकडेच कोणत्या भारतीय शहराला युनेस्को ग्लोबल हेरिटेज सिटी दर्जा मिळाला आहे? तर वाराणसी. यानंतर अलीकडे कोणता देश जगातील पहिले हायड्रोजन चलित रेल्वे नेटवर्क सुरू करणार आहे? तर जर्मनी. यानंतर ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश अव्वल ठरला आहे? तर अमेरिका हा देश. यानंतर ग्लोबल सायबर सिक्युरिटी फोरम 2025 ची मेजवानी अलीकडेच कोणत्या देशाने केली? तर सौदी अरेबिया.
यानंतर अलीकडेच आपल्या भारतातील कोणत्या खेळाडूने वर्ल्ड चेस कप 2025 जिंकला? तर डी गुकेशने जिंकला आहे. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याने मिशन क्लीन गंगा फेज 2 सुरू केला? तर उत्तर प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न 149वा. तर अलीकडेच कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ग्लोबल क्लायमेट अवॉर्ड 2025 मिळाला? तर सुनीता नारायण यांना. यानंतर 150वा प्रश्न, अलीकडेच उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले? तर CP राधाकृष्णन यांचे. यानंतर मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब कोणी जिंकला? तर मनिका विश्वकर्मा यांनी. यानंतर भारत 2025 मध्ये कोणता आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित करणार आहे? तर SCO शिखर परिषद. यानंतर आजा एकादशी 2025 मध्ये कोणत्या दिवशी साजरा झाली आहे? तर 19 ऑगस्ट. यानंतर अलीकडेच कोणत्या शहरामध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच उद्घाटन करण्यात आले? तर कोल्हापूर. 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणते विधेयक पारित केले? तर भारतीय बंदरगाह विधेयक 2025. यानंतर पुढील प्रश्न, तर दिल्लीतील कोणत्या सांस्कृतिक केंद्राने तात्पुरते अभ्यासक्रम नोंदणी थांबवले आहे? तर इटालियन कल्चरल सेंटर. यानंतर 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले? तर अच्युत पोतदार यांचे. यानंतर 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत चीन सीमा चर्चेसाठी भारतामध्ये कोणते चीनी अधिकारी आले आहेत? तर वांग ई. यानंतर पुढील प्रश्न, रघुजी भोसले यांचा वारसा कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याशी. यानंतर अजित डोवाल आपल्या भारतामध्ये कोणत्या पदावर कार्यरत आहेत? तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. यानंतर केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणण्यामागचे प्रमुख कारण कोणते सांगितले? तर तरुणांमध्ये व्यसन वाढत आहे. यानंतर 5 वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान काय पुन्हा सुरू होणार आहे? तर थेट उड्डाणे. यानंतर कोविड-19 मुळे महिलांमध्ये कोणत्या आरोग्य समस्येचा धोका वाढल्याचे अभ्यासामध्ये आढळले? तर रक्तवाहिन्यांचे वय वाढणे. यानंतर मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 130वा. यानंतर नॅशनल कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर आयुष मंत्रालयाने. यानंतर 2025 मध्ये युनेस्कोच्या ग्लोबल जिओपार्क नेटवर्कमध्ये किती नवीन स्थळांचा समावेश झाला? तर 16. यानंतर मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे कोणत्या शहरामध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती? तर मुंबई. यानंतर लोकसभेने 11 ऑगस्ट 2025 रोजी कोणता अधिनियम पारित केला? राष्ट्रीय क्रीडा शासन अधिनियम 2025 पारित केला. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच विरोधी पक्षांनी कोणत्या अधिकाऱ्यावर महाभियोग चालवण्याची मागणी केली आहे? तर आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त. यानंतर कर्नाटकमध्ये सहकारी संस्थांमध्ये जात व लिंग आरक्षण कोणत्या विधेयकाद्वारे लागू होणार? तर सहकारी संस्था दुरुस्ती विधेयक 2025 द्वारे. यानंतर पुढील प्रश्न, बँक ऑफ बरोडाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक व CEO ऑगस्ट 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अश्विनी कुमार यांची. यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यात होणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या कोणत्या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये मानधन दिले जाणार आहे? तर कमवा आणि शिका या योजनेमार्फत. यानंतर अन्नपूर्णा अन्न सुरक्षा योजना 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्याने सुरू केली? तर उत्तर प्रदेश या राज्याने. यानंतर विश्व सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 18 ऑगस्ट 2025 दरम्यान यामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आला? तर अमेरिका. यानंतर विमा नियामक व विकास प्राधिकरणचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर सौरभ गर्ग यांची. यानंतर 16व्या आशियाई शूटिंग स्पर्धेमध्ये म्हणजे कझाकस्तानमध्ये पुरुष युवा 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर गिरीश गुप्ता यांनी. यानंतर पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड उपक्रम 20 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर शिक्षण मंत्रालयाने. यानंतर केंद्र सरकारने 1507 कोटी खर्चून कोणत्या विमानतळ प्रकल्पास मंजुरी दिली? तर कोटा बुंदी विमानतळ. यानंतर ग्लोबल ग्रीन एनर्जी अवॉर्ड 2025 कोणत्या भारतीय मूळ वैज्ञानिकांना देण्यात आला? तर डॉक्टर कविता मेनन. यानंतर ऑस्कर 2026 साठी आपल्या भारताची अधिकृत एंट्री म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली? तर आर्टिकल 370. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपुरी करण्यात आले? तर मध्य प्रदेश. यानंतर नुकतेच कोणत्या देशाने अग्नी 5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले? तर आपला भारत.
यानंतर जगातील पहिली रोबो स्पर्धा 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बीजिंग, चीनमध्ये. यानंतर 185वा प्रश्न, आपल्या भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणते नाव जाहीर करण्यात आले होते? तर माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचे. यानंतर ग्राम सभांच्या कार्यप्रणालीला डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारत सरकारने कोणते AI आधारित टूल सुरू केले? तर निर्णय. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला कोणी केला? तर राजेश साखरिया यांनी केला होता. यानंतर आदि कर्मयोगी अभियानचा उद्देश काय आहे मुख्य? तर आदिवासी समाजामध्ये नेतृत्व आणि शासन क्षमता वाढवणे असा. यानंतर हिमाचल प्रदेशातील माय बुक माय स्टोरी अभियानाचा उद्देश काय आहे? तर मुलांमध्ये वाचण्याची सवय प्रोत्साहित करणे असा मुख्य उद्देश आहे. यानंतर ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2.0 2025 मध्ये कोणत्या राज्याने आणली आहे? तर गुजरात या. यानंतर पुढील प्रश्न, तर ग्लोबल AI गव्हर्नन्स फ्रेमवर्क कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केला आहे? तर युनेस्को. यानंतर भारतीय नौसेनेमध्ये अलीकडेच समाविष्ट झालेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? तर INS शंकुश असे नाव आहे. यानंतर 2025 अंडर-20 विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर तपस्या. यानंतर पुढील प्रश्न, 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025 कोणाद्वारे मांडण्यात आलेले आहे? तर गृहमंत्री अमित शहा यांच्या. यानंतर कोणत्या भारतीय ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्याला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर अभिनव बिंद्रा. यानंतर नासाने युरेनसचा 29वा चंद्र शोधला असून त्याला काय नाव देण्यात आले आहे? तर यस 2025 U1 असे. यानंतर फुटबॉलमध्ये सर्वाधिक 1391 सामने खेळण्याचा विश्वविक्रम कोणी केला? तर फॅबियो डेव्हिसन लॉप्स मॅसिएल यांनी. यानंतर हॉकी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली असून कर्णधार पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली? तर हरमनप्रीत सिंग यांच्याकडे. यानंतर NCC संचालनालय आपल्या महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? विवेक त्यागी यांची. यानंतर नुकतेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 चा किताब कोणी जिंकला? तर तान्या हेमंत यांनी. यानंतर रशियाने 2036 पर्यंत व्हेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली? तर शुक्र. यानंतर अलीकडे कोणत्या राज्याने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2025 जाहीर केली आहे? तर ओडिशा. यानंतर पुढील प्रश्न, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच पूर्णाकृती स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले? तर बोराडेवाडी, मोशी, पुणे. यानंतर आपल्या भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे? तर केरळ हे. यानंतर ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स 2025 मध्ये पहिले स्थान कोणत्या देशाला मिळाले? तर अमेरिका या. यानंतर भारतीय नौसेनेने कोणता नवा युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट केला? तर INS महादेव. यानंतर वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर IEA म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने. यानंतर आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड IESO 2025 स्पर्धेमध्ये रायांश गुप्ता यांनी कोणते पदक जिंकले? तर एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक. यानंतर खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 आपल्या भारताने किती पदके जिंकली आहेत? तर 5 पदके, त्यामध्ये 4 सुवर्ण आहेत आणि एक रौप्य पदकाचा समावेश आहे. यानंतर नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला? तर आसाम. यानंतर भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केली? तर कच्च्या कापसाला. यानंतर भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सायबर सुरक्षा करार केला? तर जपान या. यानंतर जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी शर्वरी शेंडे कोणत्या राज्याची आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर आशियाई नेमबाजी 2025 स्पर्धेमध्ये ऐश्वर्य तोमरने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक. यानंतर पंतप्रधानांची उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनिश दयाल सिंग यांची. यानंतर 2025 मध्ये कोणत्या राज्याचा आपल्या भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेश. यानंतर नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले? तर सातनौरी. यानंतर कोणत्या भारतीय राज्याने जल जीवन मिशन अंतर्गत 100% नळ कनेक्शन मिळवले आहे? तर सिक्कीम.
यानंतर 2028 युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन आपल्या भारतातील कोणते शहर करणार आहे? तर मुंबई शहर करणार आहे. यानंतर ब्राईट स्टार 2025 नावाचा लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? तर इजिप्त या देशामध्ये. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने मार्च 2026 पासून शाळेच्या वर्गामध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याची घोषणा केली? तर दक्षिण कोरिया. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर न्यायमूर्ती संदीप शिंदे. यानंतर पुढील प्रश्न, जम्मू आणि काश्मीर बँकेचे नवीन गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एम कृष्णन यांची. यानंतर इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 कोणत्या शहरात आयोजित केला जाईल? तर नवी दिल्ली. यानंतर पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर श्रीलंका. यानंतर कोल्हापूर खंडपीठ स्थापनेचा निर्णय कोणत्या न्यायालयाच्या मंजुरीनंतर घेतला जातो? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या. यानंतर ऑगस्ट 2025च्या अखेरीस इंग्लंडमध्ये कोणता मोठा क्रीडा विश्वचषक सुरू होता? तर महिला रग्बी विश्वचषक. यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उर्जित पटेल यांची. यानंतर स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकले. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर पूर्णपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर मिझोरम. यानंतर 1 सप्टेंबर 2025 पासून कोणत्या राज्यामध्ये नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाईल? तर उत्तर प्रदेश. यानंतर आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली? तर ऑपरेशन चक्र ही कारवाई. यानंतर अखिल भारतीय वक्ता परिषद 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा कधी साजरा केला जात असतो? तर 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान. यानंतर हैदराबाद गॅझेटियरचा मराठी आरक्षणाशी काय संबंध आहे? तर मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदवले गेले असा. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्य पर्यटनाला त्याच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पाटा गोल्ड अवॉर्ड 2025 मिळाला आहे? तर केरळ. यानंतर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सतीश कुमार. यानंतर खालीलपैकी कोणी नेपाळला हरवून सॅफ 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 जिंकले? तर आपला भारत. यानंतर रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 साठी कोणत्या भारतीय NGOची निवड झाली? तर फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल ग्लोबली. जागतिक स्तरावर मुलींना शिक्षण देण्यासाठी फाउंडेशन आहे हे. यानंतर 240वा प्रश्न, कोणत्या कंपनीने जेमिनाय 2.5 फ्लॅश इमेज नावाचे AI इमेज एडिटिंग टूल लॉन्च केले आहे? तर गुगल. यानंतर भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित भाषांतर मॉडेलचे नाव काय आहे? तर आदिवाणी असे नाव आहे. यानंतर 2026 मध्ये होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर आपल्या भारत या देशामध्ये. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठ्या एरो इंजिन चाचणी केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तर उत्तर प्रदेश. यानंतर महिला क्रिकेट विश्वचषक 2025च्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खालीलपैकी कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली? तर गुगल या. यानंतर लाडू लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर हरियाणा. यानंतर अलीकडेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदाची सूत्रे कोणी स्वीकारली? तर TCA कल्याणी यांनी. यानंतर जागतिक शांतता निर्देशांक म्हणजे GPI 2025 मध्ये आशियातील सर्वात सुरक्षित देश कोणता म्हणून घोषित करण्यात आला? तर सिंगापूर हा. यानंतर पिकोलबॉल विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करेल? तर अमेरिका. यानंतर कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली? तर बिहार या. यानंतर 250वा प्रश्न, पुणे नाशिक महामार्ग उन्नतीकरण प्रकल्पानुसार प्रवासाचा वेळ कितीवरून कितीवर कमी होणार आहे? तर 1.5 ते 2 तासांवरून 20 मिनिटांवर फक्त होणार आहे. यानंतर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणजेच नॅशनल वाईल्ड लाईफ डे केव्हा साजरा केला जातो? तर 4 सप्टेंबर दिवशी. यानंतर नवीन GST सुधारणांनुसार खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर पूर्णपणे करमुक्त 0 GST झाले आहे? तर रोटी, पराठे आणि जीवनरक्षक औषधांवर. यानंतर भारतामध्ये शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर या.
यानंतर भारत आणि थायलंड यांच्यातील मैत्री या संयुक्त लष्करी सरावाची 14वी आवृत्ती अलीकडेच कोणत्या शहरात सुरू झाली? तर उमरोई, मेघालय. यानंतर कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर आपल्या भारतातील पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले? तर युनिटी बँक. यानंतर नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्यामुळे सुरू करण्यात आली? तर उत्तराखंड. यानंतर गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या महानगरपालिकेचा आला आहे? तर पुणे महानगरपालिकेचा. यानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने कोणत्या तारखेपासून दैनिक UPI व्यवहार मर्यादा 2 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला? तर 15 सप्टेंबर 2025. यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अलीकडेच कारखान्यातील कामगारांसाठी दैनंदिन कामकाजाचे तास कितीवर वाढवले आहे? तर 12. यानंतर NIRF क्रमवारीनुसार 2025 मधील आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणते विद्यापीठ घोषित झाले आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc बेंगळुरू हे. यानंतर 25 वर्षाच्या कारकिर्दीनंतर नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कोणी केली आहे? तर अमित मिश्रा यांनी. यानंतर 2026 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या शहरात होणार आहे? तर नवी दिल्ली. यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स 2025 नुसार खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात शांत देश आहे? तर आइसलँड. यानंतर आपल्या भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर बिहार या. यानंतर अलीकडेच प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड पुरस्कार कोणाला देण्यात आला? आहान रितेश प्रजापती यांना. यानंतर जागतिक पर्यटन फेस्टिवल 2025 साठी आपल्या भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली? जयपूर या. यानंतर 2025 मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना प्रदान करण्यात आला आहे? तर 45. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन संस्कार राबविण्यात आलेले आहे? तर राजस्थान. यानंतर मिस टीन इंटरनॅशनल 2025 ची विजेती कोण ठरली? तर लोरेना रुईज ठरली आहे स्पेनमधील. यानंतर JN पोर्ट PSA मुंबई टर्मिनल फेज 2 चे उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांनी. यानंतर FDI थेट परकीय गुंतवणूक या गुंतवणुकीमध्ये भारतामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर. यानंतर नुकतेच आपल्या महाराष्ट्रामध्ये रोरो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली? तर मुंबई ते कोकण या. यानंतर नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची. यानंतर आपल्या भारताचा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोणत्या दिवशी झाली? तर 9 सप्टेंबर या. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये 10% आरक्षण दिले आहे? तर उत्तराखंड. यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या पहिल्या फुजेराह ग्लोबल सुपरस्टार्सचा किताब कोणी जिंकला? तर प्रणव व्यंकटेश. यानंतर छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा टेकडीवर करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षल विरोधी मोहिमेचे नाव काय आहे? तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट असे नाव आहे. यानंतर नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पहिली बॉक्सिंग स्पर्धा सुरू केली? तर युनायटेड किंगडम. यानंतर पुढील प्रश्न. तर जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 सप्टेंबर या. यानंतर आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद 2025 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कोठे संपन्न झाली? तर दुबईमध्ये. यानंतर नारी 2025 सर्वेक्षणानुसार राष्ट्रीय महिला सुरक्षा निर्देशांक किती टक्के नोंदवला गेला? तर 65%. यानंतर फेस्ट 5 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा कोठे झाला? तर कोलकातामध्ये झाला. यानंतर पुढील प्रश्न आहे 283 वा. आपल्या भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना कोणती असणार आहे? तर 16वी असणार आहे. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या. यानंतर 285 वा प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे? तर रशिया या. यानंतर पुढील प्रश्न 286 वा. तर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2025 मधील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आर्यना सबलेंका यांनी. यानंतर मुंबईमध्ये पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा केव्हा सुरू होणार आहे? तर केव्हा सुरू झाली? तर 22 सप्टेंबर या दिवशी. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले? तर युद्ध मंत्रालय. यानंतर कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर कर्नाटक या. यानंतर पुढील प्रश्न. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते? तर केरळ. यानंतर नवीन नागपूर शहर किती खर्च करून विकसित केले जाणार आहे? तर 6,500 कोटी रुपये.
यानंतर टेस्ला कारचे आपल्या भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत तर प्रताप सरनाईक. यानंतर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले तर CP राधाकृष्णन निवडून आलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच ZenZ आंदोलनामुळे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर नेपाळ. यानंतर 2025 मध्ये DRC काँगोमध्ये इबोलाचा एक नवीन उद्रेक नोंदवला गेला, तो काय आहे तर व्हायरस आहे. यानंतर पुढील प्रश्न, थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली तर अनुतीन चारणविराकुल यांची. यानंतर उल्हास कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य भारतातील 4थे पूर्ण साक्षर राज्य बनले तर हिमाचल प्रदेश. यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे तर वार्षिक 12,000 मदत आहे ही. यानंतर 299वा प्रश्न, जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर अँड्र्यू हॉलनेस यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 300वा, तर इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे तर तामिळनाडूमध्ये, म्हणजे सेकंड लॉन्च पोर्ट. ठीक आहे. यानंतर एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते आहे तर भुवनेश्वर. यानंतर हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनला तर 5वा देश बनला. यानंतर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ऑगस्ट 2025 साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले तर जसप्रीत बुमराह. यानंतर नुकत्याच झालेल्या US 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर कार्लोस अल्काराजने जिंकले आहे. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामसह 26 नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईट्सवर पूर्णपणे बंदी घातली तर नेपाळ. यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच किती नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे तर 593. यानंतर महाराष्ट्र सरकारने PUC नो इंधन धोरण का लागू केले तर प्रदूषण कमी करण्यासाठी. यानंतर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस कधी साजरा केला जातो तर 10 सप्टेंबर या दिवशी. यानंतर पुणे शहरातील भिडे पूल 10 सप्टेंबर पासून का बंद ठेवण्यात आला, मेट्रो प्रकल्पातील पदचारी पूल बांधकामासाठी ठेवण्यात आला. यानंतर दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कधी साजरा केला जातो तर 10 सप्टेंबर रोजी. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील गेल्या 8 महिन्यांमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला आहे तर 1183. यानंतर 2025 मध्ये कोणत्या देशाने G20 शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती तर ब्राझील. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे तर आचार्य देवव्रत यांनी. आणि हे राज्यपाल गुजरातचे देखील राज्यपाल आहेत. विद्यार्थ्यांनो सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच मोहम्मद इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली तर गयाना. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 28वी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस आयोजित करण्यात आली होती तर संयुक्त अरब अमिराती. यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन राहत. यानंतर जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी 2025 चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणी जिंकला तर युनुस अहमदने. यानंतर भूपेंद्र गुप्ता यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला तर NHPC लिमिटेड. यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कोणत्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर घसरला तर 88.36. यानंतर पुढील प्रश्न, तर शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून काय करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला आहे तर सेंट मेरी मेट्रो स्टेशन. यानंतर ताजिकिस्तानमध्ये झालेल्या CAFA नेशन्स कप 2025 मध्ये ओमानला हरवून आपल्या भारताने कोणते पदक जिंकले तर कांस्य पदक. यानंतर मुंबईतील नवीन हायकोर्ट संकुल कोठे उभारण्यात येणार आहे तर वांद्रे पूर्व. यानंतर अलीकडेच अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आले तर अहिल्यानगर रेल्वे स्टेशन. यानंतर अलीकडेच दिल्ली हायकोर्टानंतर कोणत्या हायकोर्टाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटची धमकी देण्यात आली तर मुंबई हायकोर्ट. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त कोणत्या ठिकाणी मोफत वाचनालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे तर ST बसस्थानकांवर. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश BR गवई यांनी फटाक्यांवरील बंदी कोणत्या पातळीवर लागू करावी असे मत व्यक्त केले तर संपूर्ण भारतात. यानंतर अलीकडे कोणत्या देशाने जगातील पहिला बोन ग्लू
विकसित केला जो तुटलेली हाडे 2 ते 3 मिनिटांमध्ये जोडतो तर चीन. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने फ्लेमिंगो नावाच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली तर युक्रेन. यानंतर आपल्या भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल तर अरुणाचल प्रदेश. यानंतर मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या कारणास्तव करण्यात आली तर अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यानंतर TRG डाटा सेंटर्सच्या 2025च्या रिपोर्ट्सनुसार जगातील सर्वाधिक AI डॉमिनंट देश कोणता आहे तर अमेरिका. यानंतर सुप्रीम कोर्टाने वक्फ सुधारणा कायदा 2025 मधील कोणत्या तरतुदींना स्थगिती दिली आहे तर वक्फ तयार करण्यासाठी 5 वर्ष इस्लामचा अनुयायी असण्याच्या अटीला. यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSEच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर श्रीनिवास इंजेती. यानंतर दरवर्षी अभियंता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर 15 सप्टेंबर. यानंतर 74व्या इंटर सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या शिवम लोहकरेने किती मीटर भालाफेक करून 2018 सालचा नीरज चोप्राचा रेकॉर्ड तोडला तर 84.31 मीटर. यानंतर भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली त्रिसेवा समुद्री प्रदक्षिणा मोहिमेला कधी सुरुवात करण्यात आली तर 11 सप्टेंबर 2025. यानंतर कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे तर केरळ हे. यानंतर जगप्रसिद्ध टाइम मासिकाने किड ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाची निवड केली आहे तर तेजस्वी मनोज यांची. यानंतर जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदी संस्कृती खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आले तर नवी दिल्ली या. यानंतर उत्तराखंडमध्ये शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत आणि कोणत्या बँकेने 126 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे तर ADB या. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरातून समुद्र प्रकाशन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला तर मुंबई. यानंतर शिवसेनाच्या सामना वृत्तपत्रानुसार गेल्या 90 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारवर किती कोटींचे अतिरिक्त कर्ज झाले आहे तर 24,000 कोटीचे. यानंतर अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ या ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून नुकताच किती निधी वितरित करण्यात आला तर 150 कोटी रुपयांचा. यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस कधी साजरा केला जातो तर 17 सप्टेंबर रोजी. यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले तर मोशी पुणे या. यानंतर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या मीनाक्षी हुडाने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक. यानंतर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले तर चीन. यानंतर अलीकडेच नॉर्वे या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर जोनास गाहर स्टोर बनले आहेत. यानंतर गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स म्हणजे काय आहे तर महिलांना समान वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणे म्हणजेच गुलाबी कर होय. यानंतर 350वा प्रश्न, कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केली तर नेपाळ. यानंतर जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे तर कार्लोस फेलिप जरामिलो यांची. यानंतर सर्वेश कुसरे जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे तर उंचवडी. यानंतर पुढील प्रश्न, स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले तर आनंद कुमार यांनी. यानंतर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमित खरे यांची. यानंतर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 उपविजेता कोणता देश आहे तर आपला भारत देश. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कितवा वाढदिवस साजरा केला तर 75वा. यानंतर महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे तर 28वी. यानंतर ICCच्या ताज्या T20 इंटरनॅशनल रँकिंगमध्ये एकाच फॉर्मॅटमध्ये बॅटर्स, बॉलर्स व ऑलराऊंडर्स या तिन्ही कॅटेगरीमध्ये अव्वल स्थान पटकावणारी पहिलीच टीम कोणती आहे तर आपली ही भारताची टीम आहे. यानंतर वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा 84.03 मीटर भालाफेक करत कितव्या क्रमांकावर राहिला तर 8व्या क्रमांकावर. यानंतर PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर बाबा कल्याणी.
यानंतर चर्चेतील त्रिभाषा निश्चित समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत. यानंतर 2025 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीमध्ये आपल्या भारतातील किती नैसर्गिक स्थळांचा समावेश केला तर 7. यानंतर ICC महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये कोण पहिल्या क्रमांकावर आहे तर स्मृती मानधना आहे. यानंतर राष्ट्रीय कृषी परिषद रग्बी मोहीम 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती तर दिल्लीमध्ये. यानंतर अलीकडेच सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी कोणती अट बंधनकारक केली आहे तर KYC केली आहे. यानंतर पवनकुमार भीमप्पा बजरंती यांना कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले आहे तर पटना उच्च न्यायालयाचे. यानंतर ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले जे नुकतेच अनावरण करण्यात आले तर श्रेया घोषाल. यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेने अंतर्गत धोरदो कोणत्या राज्यातील 4थे सौर गाव बनले तर गुजरात या. यानंतर इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स म्हणजेच BIRC 2025 खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल तर नवी दिल्ली. यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले तर बिहार या. यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा स्थापन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 22 सप्टेंबर. यानंतर भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशमन सराव अमोघ फ्युरी खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडला तर राजस्थान. यानंतर कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी 1000 मासिक भत्ता जाहीर केला तर बिहार. यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण बनला तर स्मृती मानधना बनले आहेत. यानंतर 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला जाईल तर मोहनलाल. यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रवीर रंजन यांची. यानंतर इंडो तिबेट सीमा पोलीसचे नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली श्री प्रवीण कुमार यांची. यानंतर पुढील प्रश्न तर 2025 साली पुरुष बॅलन d'Or पुरस्कार कोणी जिंकला तर उस्माने डेम्बेले यांनी. यानंतर महिलांच्या बॅलन d'Or 2025 पुरस्कार कोण जिंकला तर अताना बोनमाटीने. यानंतर 380वा प्रश्न जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये सिडनी मॅकलॉगलिन लेवोनने महिलांच्या 400 मीटर शर्यतीमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर आपल्या भारतामध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव कधी आयोजित करण्यात आला तर 13 ते 18 सप्टेंबर 2025 रोजी. यानंतर खालीलपैकी कोणता देश जागतिक वन निधी मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश बनला तर ब्राझील हा देश. यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 24 सप्टेंबर या दिवशी. यानंतर लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी आंदोलन का केले तर 4 विशेष मागण्यांसाठी केले होते. यानंतर 22 सप्टेंबर 2025 रोजी संरक्षण दल प्रमुख ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन कोठे करतील तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्धाभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची 21वी आवृत्ती अलीकडेच कोठे संपली तर अलास्कामध्ये. यानंतर तिन्ही दलांनी लष्कर नौदल आणि हवाई दलांनी चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रथमच किती संयुक्त लष्करी ठाणी स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला तर 3. यानंतर सिंगापूर येथे झालेल्या 25व्या आशियाई प्रादेशिक परिषदेमध्ये इंटरपोल आशियाई समितीचे सदस्य म्हणून कोणाची निवड झाली तर आपल्या भारत देशाची निवड झाली. यानंतर आपल्या भारताने 11व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये कधी प्रवेश केला तर 24 सप्टेंबर 2025 रोजी. यानंतर 391वा प्रश्न पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला केल्यावर दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल असा तर सौदी अरेबिया. यानंतर खालीलपैकी कोणते शहर आपल्या भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनले आहे तर चंदीगड हे. यानंतर पुढील प्रश्न तर जगातील सर्वात उंच पूल कोणत्या देशामध्ये बांधला आहे तर चीन या देशामध्ये. यानंतर ओजू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर झाला तर अरुणाचल प्रदेश या. यानंतर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि प्लॅनेट ए द्वारे कोणत्या भारतीयाला 2025 चा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आला तर जिनाली मोदी. यानंतर ज्युनियर जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय जुडो खेळाडू कोण बनला आहे तर
हिमांशी टोकस बनला आहे. यानंतर रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चवरून क्षेपणास्त्र सोडणारा भारत कितवा देश बनला तर चौथा देश. यानंतर बिहारमधील गोकुळ जलाशयाने उदयपूर तलावाला रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर देशामध्ये रामसर स्थळांची संख्या किती आहे तर 93. यानंतर आपल्या भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे तर तिरुमला आंध्र प्रदेशमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण पहिली हात नसलेली जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता बनली तर शीतल देवी बनली आहे. यानंतर 400वा प्रश्न, तर कृषी माध्यम पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला तर आमशी प्रसन्न कुमार यांना देण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताने कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्रांच्या AI सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नामांकित केले तर IIT मद्रास. यानंतर आपल्या भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे तर R व्यंकट रामनी यांची. यानंतर कोलंबो येथे झालेल्या 7व्या सॅफ अंडर-17 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले आहे तर बांगलादेशने खालीलपैकी जिंकले आहे. यानंतर RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शिरीष चंद्र मुर्मू यांची. यानंतर 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधींची कोणती जयंती साजरी केली गेली तर 156वी. यानंतर राजीव वर्मा यांची अलीकडेच कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तर दिल्ली. यानंतर NCCच्या महासंचालकपदी सूत्रे कोणी स्वीकारली तर वीरेंद्र वत्से यांनी. यानंतर बालोद हा आपल्या भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाह मुक्त जिल्हा बनला आहे तर तो कोणत्या राज्यात आहे तर छत्तीसगड या. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी 100 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले तर भारतीय चलनावर प्रथमच कोणते चित्र छापण्यात आले आहे तर भारत माताचे. यानंतर 410वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला 2025चा जागतिक पर्यटन पुरस्कार देण्यात आला तर आंध्र प्रदेश या. यानंतर कोणत्या संस्थेने बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला तर DRDO. यानंतर कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी माय भारत मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले तर डॉक्टर मनसुख मांडविया. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी आपल्या भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक कोण आहे तर प्रीतम सिवाच आहे. यानंतर खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती म्हणजेच IPCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर अँड्र्यू पार्सन्स यांची. यानंतर मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने गज रक्षक ॲप लॉन्च केले तर बांधवगड व्याघ्र प्रकल्प. यानंतर राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर प्रोफेसर बनवारीलाल यांना, वैद्य ET नीलकंठन यांना आणि वैद्य भवन यांना. यानंतर जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश अभिनेता कोण बनला तर शाहरुख खान बनला. यानंतर मराठी अभिजात भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो तर 3 ऑक्टोबर रोजी. यानंतर सध्या चर्चेत असलेला अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तेलंगणा. यानंतर आपल्या भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोठे सुरू करण्यात आली तर दिल्लीमध्ये. यानंतर अनंतशास्त्र ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे तर DRDO. यानंतर अलीकडेच ओफिओरिझा इचिनाटा नावाची एक नवीन कॉफी वनस्पती प्रजाती कोठे सापडली तर पश्चिम घाट केरळ. यानंतर आपल्या भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू झाले तर सोनीपत. यानंतर खालीलपैकी कोणता देश 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संमेलनाचे आयोजन करणार आहे तर आपला भारत. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नेसोलिंग्स बेटाने नावाची एक नवीन वॅप्स प्रजाती आढळली आहे तर पश्चिम बंगाल. यानंतर खालीलपैकी कोणाला 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला तर लाझलो क्रान्स्काहोर्काय यांना. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच न्यायमूर्ती सौमेन सेन यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे 14वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर मेघालय उच्च न्यायालयाचे. यानंतर राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो म्हणजेच NCRB नुसार सलग 4थ्या वर्षी आपल्या भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणत्या शहराला स्थान देण्यात आले तर कोलकाता. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुन रिच लिस्ट 2025 मध्ये आपल्या भारतामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर मुकेश अंबानी. यानंतर विंग्स ऑफ व्हॅलर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर स्वप्नील पांडे यांनी.
यानंतर 431वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच IUCN परिषद कोठे आयोजित केली जाईल? तर अबुधाबीमध्ये. यानंतर स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी कोणती योजना सुरू केली? तर ज्योती योजना. यानंतर कचरा निर्माण करण्यामध्ये भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर 3ऱ्या क्रमांकावर. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनिक वाहन चेतावणी प्रणाली अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे? तर आपला भारत. यानंतर खालीलपैकी कोणते शहर आपल्या भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनले आहे? तर चंदीगड. यानंतर जगातील सर्वात उंच पूल कोणत्या देशात बांधला आहे? तर चीन या देशामध्ये. यानंतर खालीलपैकी कोणाची आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025च्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर शरद कमल यांची. यानंतर INS गुलजार येथे आपल्या भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे सुरू केले जाणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. यानंतर नुकत्याच संपलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद 2025 मध्ये आपल्या भारताने किती पदके जिंकले? तर आपल्या भारत देशाने एकूण 22 पदके जिंकलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न 440वा, तर 2025 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर टोकियो. यानंतर खालीलपैकी कोणते राज्य हिमबिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचे मूल्यांकन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे? तर हिमाचल प्रदेश हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील कोंडारेड्डीपल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर तेलंगणा. यानंतर धक्कादायक घटना कोणती घडली? तर 6 ऑक्टोबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला? तर भूषण गवई. यानंतर यावर्षीचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर अशोक सराफ यांना. यानंतर 2025 सालचा फिजिओलॉजी किंवा मेडिसिन म्हणजेच वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर मेरी ब्रँको यांना, फ्रेड रॅम्सडेल यांना, शिमोन सकागुची यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर डॉक्टर रामचंद्र गुहा यांना. यानंतर 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? तर P. इनियान यांनी जिंकलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची घोषणा कोणी केली? तर देवेंद्र फडणवीस यांनी. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली? तर तुकडा बंदी अधिनियमामध्ये सुधारणा. यानंतर साने टाकाईचे खालीलपैकी कोणत्या देशाचे पहिले महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जपान या. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये BWF जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे उद्घाटन झाले? तर गुवाहाटी. यानंतर पुण्यातील कोणत्या परिसरामध्ये दहशतवादी हालचालींच्या संशयावरून ATS आणि पुणे पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवले? तर कोंढावा. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर कर्नाटक. यानंतर अलीकडेच NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला? तर 41वा. यानंतर चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूंचे जगातील पहिले आभासी संग्रहालय कोणत्या संस्थेने सुरू केले? तर युनेस्कोने. यानंतर पुढील प्रश्न, सध्या आपल्या भारतामध्ये किती रामसर स्थळे आहेत? तर 93. यानंतर 2025च्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेता देश कोणता आहे? तर अर्जेंटिना. यानंतर 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर अहमदाबाद भारतामध्ये होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, द ब्रह्मास्त्र अनलिश्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर D. शिवानंदन आहेत. यानंतर 460वा प्रश्न, तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025च्या दुसऱ्या तिमाहीत कोणत्या देशाला पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे? तर सिंगापूर. यानंतर पुढील प्रश्न, इंद्र युद्ध सराव 2025 हा कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर भारत आणि रशिया. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा केंद्राचे उद्घाटन केले? तर कर्नाटक. यानंतर पुढील प्रश्न, 2025च्या शांघाय मास्टर्समध्ये त्यांचे पहिले ATP विजेतेपद कोणी जिंकले? तर व्हॅलेंटाईन वॉचेरॉट यांनी. यानंतर केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तर ते आहे केरळ हे राज्य. यानंतर इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला दिला जाणार आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांना.
यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून गहू प्रथमच लागवड करण्यात आला आहे तर राजस्थान. यानंतर पुढील प्रश्न, नवीन NSG हब कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे तर अयोध्या. यानंतर अलीकडे 2025चा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला तर डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना. यानंतर अलीकडे 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर सुसुमी कितागावा, रिचर्ड रॉबसन यांना आणि ओमर यागी यांना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारतासाठी पहिले पदक जिंकून इतिहास कोणी रचला तर लिंथोई चनंबमने. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले तर महाराष्ट्र. यानंतर 2025च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याचे नाव सांगा तर मारिया कोरिना मचाडो. यानंतर आपल्या भारतातील पहिली चित्ता सफारी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झाली तर कुनो राष्ट्रीय उद्यानात. यानंतर मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली तर शेरी सिंग. यानंतर 17व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर लापता लेडीज या. यानंतर केरळ सरकारने स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या विशेष योजनेचे नाव काय आहे तर ज्योती योजना असे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर अर्थशास्त्रातील 2025चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर जोएल मोकिर यांना, फिलिप आंगियो यांना आणि पीटर हॉविट यांना. यानंतर संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कोणत्या गीत गायनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदेया. यानंतर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू कोण बनली तर स्मृती मानधना बनली आहे. यानंतर ई-बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले तर 16वे राज्य ठरले. यानंतर 481वा प्रश्न, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजेच फिक्कीचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, अनंत गोयंका यांची. यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, डॅन कार्ट्स यांची. यानंतर नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले तर राजपुताना रॉयल्सने. यानंतर खालीलपैकी कोणते राज्य वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य बनले तर केरळ. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारतातील कोणते सरकारी रुग्णालय रोबोटच्या मदतीने किडनी प्रत्यारोपण करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे तर दिल्ली एम्स हे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या गावामध्ये संध्याकाळी रडण्यास पूर्णपणे मनाई आहे आणि जिथे सर्व लोक शाकाहारी देखील आहे तर श्रावण गाव आहे ते. यानंतर टाइम आउटने प्रसिद्ध केलेल्या 2025 मधील जागतिक सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर भारतीय शहर 5व्या स्थानावर आहे तर मुंबई. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस LCA-MK-1A लढाऊ विमानाच्या 3ऱ्या उत्पादन लाईनचे उद्घाटन कोठे केले तर नाशिकमध्ये केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रादेशिक सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर भालाफेक. यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताने कोणते स्थान मिळवले तर 11वे. यानंतर आपल्या भारताने किती क्षेत्रासाठी कायदेशीररित्या बंधनकारक असलेले पहिले हरितगृह वायू उत्सर्जन तीव्रता लक्ष्य नियम 2025 जारी केला आहे तर 4 क्षेत्रे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर काटी बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर आसाम या. यानंतर पुढील प्रश्न, तर सप्टेंबर 2025 साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला तर अभिषेक शर्माला. यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक असिस्टेड गोल स्कोरर कोण बनलेला आहे तर लिओनेल मेस्सी बनला आहे. यानंतर पुढील प्रश्न 495वा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान 5वा समुद्र शक्ती नौदल सराव पार पडला तर इंडोनेशिया. यानंतर गुगल क्लाउडने AI पॉवर्ड म्युझिक अवतार तयार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली तर AR रहमान यांच्यासोबत. यानंतर 497वा प्रश्न, लष्करी नेते मायकेल रॅड्रियानिरीना यांना खालीलपैकी कोणत्या देशाचे संक्रमणकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर मादागास्कर. यानंतर आपल्या भारताचे पहिले मानवी अंतराळयान मिशन गगनयान कोणत्या वर्षी लॉन्च केले जाईल तर 2027 या. यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची 5वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे तर राजस्थान. यानंतर 500वा प्रश्न, 30व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या जॉबी मॅथ्यूने कोणत्या राज्याला विजय मिळवून दिला तर मणिपूर या. यानंतर 501वा प्रश्न,
इजिप्तमध्ये झालेल्या 2025च्या पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताच्या जॉबी मॅथ्यूने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक. यानंतर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच IUCNच्या स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन म्हणजेच SSCचे पहिले आशियाई अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विवेक मेनन यांची. यानंतर 503वा प्रश्न, 2025 सालासाठी कोणत्या खेळाडूला गोल्डन बूट देण्यात आला? तर लिओनेल मेस्सी. यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान जेमॅक्स 2025 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? तर जपान. यानंतर रॉड्रिगो पाच यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर बोलिव्हिया. यानंतर पर्सन ऑफ दी कल्चरल मेरिट पुरस्कारासाठी निवड होणारी पहिली जपानी व्हाईट अभिनेता कोण बनली आहे? तर मसाको नोझावा. यानंतर स्विस फर्म IQवेअरच्या जगातील सर्वात प्रदूषित शहराच्या ताज्या यादीमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर दिल्ली हे शहर. यानंतर चिली येथे झालेल्या 2025च्या फिफा विश्वचषक अंडर-20 विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मोरोक्कोने. यानंतर 2025च्या US ग्रँड प्रिक्स विजेतेपद कोणी जिंकले? तर मॅक्स वर्स्टपेन. यानंतर 510वा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने तरुण शास्त्रज्ञांसाठी रामानुजन फेलोशिप सुरू केली आहे? तर युनायटेड किंगडम. भारत आणि युनायटेड किंगडम. ठीक आहे. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यातील 5 समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर दीपिका पादुकोणची. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय उद्यानांमधील नवोपक्रमासाठी म्हणजेच IUCN साठी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरसाठी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? तर डॉक्टर सोनाली घोष आहेत या. यानंतर पूर्व अंटार्क्टिकामधील आपल्या भारताच्या नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर मैत्री 2 असे नाव ठेवण्यात आले. यानंतर 515वा प्रश्न, अदानी आणि गुगल आपल्या भारतातील सर्वात मोठी AI डेटा हब खालीलपैकी कोणत्या शहरात बांधणार आहे? तर विशाखापट्टणम. यानंतर पुढील प्रश्न 516वा, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे 2025-26 साठी SDRFच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्राला किती कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे? तर 1566.40 कोटी रुपयांची मदत मंजूर केली. यानंतर शेवटचा प्रश्न 517वा, तर कोठे दिवाळीच्या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये किती दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला? तर उत्तर प्रदेशमध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. सर्वांनी या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहूयात. तर RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला? तर याचेही योग्य उत्तर तुम्हा सर्वांना आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.